निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा माढा मतदारसंघातील साखर सम्राटांना दणका। विठ्ठल कारखान्याचा चालू गळीत हंगामासाठी 3,500 रुपयांचा भाव जाहीर। अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढवण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास 1,15,000 मतदान आहे। याशिवाय माढा तालुक्यातील शेतकरी ऊसाला चांगला भाव मिळत असल्याने पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ऊस घालतात। अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पूजन कार्यक्रमात 2024 ते 25 च्या चालू गळीत हंगामासाठी 3,500 रुपयांचा भाव जाहीर केल्याने माढ्यासह परिसरातील साखर सम्राटांचे धाबे दणाणले। आता किमान तेवढा दर देण्याची वेळ जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर येणार आहे। अभिजित पाटील यांच्या घोषणेनंतर शेतकरी सुखावला असून आता इतर नेत्यांच्या कारखान्यांनीच हाच भाव देण्याची मागणी शेतकरी करू लागलेत। अभिजित पाटील हे माढा विधानसभा लढवण्याच्या तयारीत असून पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील जवळपास 1,15,000 मतदान आहे। याशिवाय माढा तालुक्यातील शेकडो शेतकरी चांगला भाव देत असल्याने पाटील यांच्या कारखान्याला ऊस घालत असतो। गेल्या वर्षी अभिजित पाटील यांनी तब्बल 10,81,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करत 3,000 रुपये प्रति टन एवढा भाव दिला होता। आता यावर्षी रोलर पूजन कार्यक्रमातच पाटील यांनी या हंगामात 3,500 रुपये भाव देण्याची घोषणा केल्याने माढ्याचे साखर सम्राट व आमदार बबनदादा शिंदे, पंढरपूरचे परिचारक व अकलूजच्या मोहिते पाटील अशा नेत्यांनाही अशाच पद्धतीने भाव द्यावा लागणार आहे। एका बाजूला अभिजित पाटील यांनी माढा विधानसभेसाठी जोरदार तयारी करत सातत्यानं माढा मतदारसंघ पिंजून काढत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या हंगामाचा विक्रमी भाव जाहीर केल्याने हा त्यांच्यासाठी मास्टर स्ट्रोक ठरणार आहे। अभिजित पाटील यांनी टायमिंग साधले, त्यामुळे आता माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या बबनराव दादा शिंदे अथवा दादासाहेब साठे या दोन्ही साखर कारखानदारांना अभिजित पाटील यांच्याप्रमाणेच भाव द्यावा लागणार आहे। आमदार बबनदादा शिंदे यांचाही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असून तो राज्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे। आमदार शिंदे यांचा राजकारणाचा बेस ही ऊस उत्पादक शेतकरी असून आता त्यांच्या ताकदीवरच अभिजित पाटील यांनी घाव घालण्यास सुरुवात केल्याने शिंदे गट अस्वस्थ आहे। यातच अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र हे माढा मतदारसंघात येत असल्याने या घोषणेमुळे अभिजित पाटील यांनी टायमिंग साधलंय। समाजमनाचं अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।